जय गजानन. आज आपण तूळ राशीसाठी मार्च 2026 हा महिना कसा जाणार आहे हे बघणार आहोत, तेही टॅरोद्वारे. आपण टॅरोद्वारे प्रिडिक्शन घेणार आहोत की तुमचा ह्या महिन्यामध्ये आर्थिक परिस्थिती असेल, जॉब असेल, रिलेशनशिप असेल, पार्टनरशिप असेल, कौटुंबिक असेल, हेल्थ असेल, व्यवसाय असेल, कुठलाही काही तुमच्या जीवनातल्या घडामोडी असतील. एक कार्ड ऑलरेडी आलेला आहे, मी याला बाजूलाच ठेवते. कुठलाही काही प्रॉब्लेम्स असेल, एनिथिंग काही असू शकतो, तर तो तुमचा ह्या महिन्यामध्ये कसा जाणार आहे किंवा हा महिना तुमच्यासाठी कसा निघणार आहे हे आपण बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. आणि हो, ह्या रिडिंगशी रेझोनेट होण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर कमेंटमध्ये जय गजानन लिहा आणि तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ही रिडिंग तुम्हाला रेझोनेट होईल. तुमच्या इष्टदेवतेला सांगायचं आहे की ही रिडिंग तुमच्यासाठी असू देत आणि तुम्हाला ही रेझोनेट होऊ देत म्हणून. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या इष्टदेवतेचं नाव घेऊ. चला आपण आता सुरुवात करूया. एक कार्ड तर ऑलरेडी आलेलं होतं, ते आपण कन्सिडर करणारच आहोत. ते आपण ओव्हरऑल महिन्यासाठी ठेवू की ओव्हरऑल महिना कसा जाईल असं म्हणून. त्याला आपण लास्टलाच घेऊ. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा असणार आहे. खूप छान महिना असणार आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेही काही काम केलेलं होतं, जेही काही वर्क तुम्ही केलेलं होतं किंवा जोही प्रोजेक्टवर तुम्ही आतापर्यंत काही काम करत होते, ज्याही प्रोजेक्टला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते, यशस्वी करण्याचा प्रयत्न करत होते, तर कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा प्रोजेक्ट कम्प्लिटली झालेला आहे. म्हणजे होईलच, या महिन्याला झालेलाच आहे असं समजा, होईलच. आणि खूप छान प्रकारे यश मिळणार आहे. आणि त्या यशाला असं नाही की कोणी नाराज राहील किंवा कोणी काय, सगळेच तुम्हाला तुमच्यासोबत राहणार आहेत, सगळे तुमच्यासोबत सेलिब्रेशन करणार आहेत. छान आहे जॉबवाल्यांसाठी. एक गोष्ट असते, प्रामाणिकपणे काम केलेल्याचं फळ कधी ना कधी मिळतं, ते कधीच वाया जात नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. आणि हे कार्ड तेच दर्शवतं की तुम्ही जी मेहनत घेत होतात, तर ती मेहनत तुमची सफल झालेली आहे. आता आपण व्यावसायिकांसाठी बघून घेऊ की व्यावसायिकांसाठी काय आहे. व्यावसायिकांसाठी जेवढं तुम्ही अध्यात्माशी जुळाल, तेवढं तुमचा व्यवसाय बेस्ट राहील. जेवढं तुम्ही प्रामाणिकपणे काम करणार, तेवढं तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे हा महिना. जे युनिव्हर्सही तुम्हाला मदत करेल, पण केव्हा? जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडची भावना तुमच्यामध्ये आणाल, जेव्हा तुम्ही देण्याचीही भावना, म्हणजे असं नाही की व्यवसाय करायचा तो दुसऱ्याला फसवून व्यवसाय करायचा. तो व्यवसाय असा करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला दुसऱ्यांनाही फायदा झाला पाहिजे. याच्यामध्ये हा व्यवसाय करत असताना तुम्हाला थोड्याशा अडचणी पण येतील, जे कमरेखालचे प्रॉब्लेम्स वगैरे होणं, जे पाय दुखणं वगैरे, किंवा बसताना बऱ्याच जणांना पाईल्सचा प्रॉब्लेम होणं, ह्या गोष्टी होतील. पण मग हा थोडाफार त्रास जर सोडला ना, तर मग ओव्हरऑल महिना छान आहे. ओव्हरऑल गोष्टी छान आहेत. म्हणजे तुम्हाला हवं ते प्राप्त करू शकतात. फक्त तुम्ही कुठल्या चांगल्या वेळेने जातायत याच्यावर तुमचं महिना डिपेंड करणार आहे. तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे हा काम कराल, जितके प्रामाणिकपणे काम कराल, तितकं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत जातील. बेस्ट आहे महिना बिझनेसवाल्यांसाठी. चांगलाच महिना जाणार आहे. फक्त तुम्ही जे द्याल तेच तुम्ही मिळवाल, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता आपण कौटुंबिक गोष्टी बघून घेऊ. कुटुंबासाठीही हा महिना बेस्ट आहे. थोडंसं अप्स अँड डाऊन येऊ शकतात, म्हणजे तेही तुमचे ओव्हर इमोशनल असल्यामुळे. इमोशनॅलिटी तुम्ही मध्ये मध्ये घालाल आणि मग इमोशनल झाल्यामुळे तो प्रॉब्लेम क्रिएट होईल. तर ओव्हर इमोशनल होऊ नका. ओव्हर इमोशनल झाल्यामुळे असं होईल की काही गोष्टी, म्हणजे प्रॅक्टिकली काही गोष्टी आपण बघू शकत नाही. म्हणजे असं होईल की काही गोष्टी तळ्यात मळ्यात, की हे करू नको करू, याच्यावर विश्वास ठेवू नको ठेवू, अशा काही गोष्टी तुमच्या सोबत होतील. पण मग ते तुम्हाला ओळखायचं आहे की परिवार आहे, तर परिवारात कुठला व्यक्ती कसा आहे, कुठला व्यक्ती कसा नाहीये. पण जर तुम्हीही तुमचे चांगले एफर्ट्स लावले परिवार एकत्र धरून ठेवण्यासाठी, परिवाराला काही करण्यासाठी, परिवाराला जुळून राहण्यासाठी, तर सगळं काही बेस्ट होणार आहे, सगळं काही अचीव होणार आहे. बघा, आपण परिवारासाठी ह्या गोष्टी बघतो आणि म्हणून परिवाराचा पण रिडिंग घेतो
कारण परिवारात जर सगळ्या गोष्टी सुखासुखी होत असल्या तर तुम्ही व्यवसाय असेल, कुठलीही लढाई असेल ना, तर ती तुम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकता. तो जॉब असो, व्यवसाय असो, एनिथिंग, एक्झाम असो, हेल्थवरही तुम्ही म्हणजे हेल्थशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतात ना, त्यालाही तुम्ही यश प्राप्त करू शकतात. जर कुटुंब शांततेत, व्यवस्थित आणि प्रबळपणे एकमेकांसोबत राहिलं तर. तसं परिवार तुमचा चांगलाच आहे. देवाची कृपा तुमच्यावर आहे. मंत्र चॅन्टिंग करत राहा तुळ राशीच्या जातकांसाठी. आता आपण पार्टनर्सचा विचार करूया. जे लव्ह कपल्स वगैरे असतील किंवा ज्यांना लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहेत, तर कॉंग्रॅच्युलेशन. लवकरात लवकर जर तुम्ही लग्नाचा योग तुमच्या आयुष्यात येत आहे आणि सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे, सो सगळ्याच काही गोष्टी हॅपी हॅपी होतील. सगळ्याच काही गोष्टी छान होतील. तुमचं स्वतःचं असं विश्व तयार तुम्ही करणार आहेत. स्वतःचं असं काहीतरी तुम्ही निर्माण करणार आहात पार्टनरला सोबत घेऊन. पार्टनर सोबत सगळ्या काही गोष्टी तुमच्या छान होणार आहेत. म्हणजे बरेच जे कपल असतील त्यांना लग्नाची अपेक्षा असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे की तुम्ही लग्नाच्या बंधनात पडाल असं म्हणून. आता आपण हेल्थ विषयी जाणून घेऊया. हेल्थसाठी पण स्टेबिलिटी राहणार आहे. कुठलाच काही प्रॉब्लेम होणार नाहीये. थोडासा गरमीचा त्रास होईल तुम्हाला, उष्णतेचा. बाकी उष्णतेचा त्रास जर सोडला, म्हणजे जसं काही उष्णतेमुळे बऱ्याच जणांना त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि उन्हाळा लागला म्हणजे पित्त वाढतं, हीट वाढते बॉडीमध्ये. तर हा छोटा मोठा तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. बाकी दुसरा काहीच प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाहीये. बाकी मेजर असा प्रॉब्लेम काही तुम्हाला होणार नाही. सगळ्या गोष्टींमधून तुम्ही मात कराल. फक्त ज्या ज्या काही बंधनात तुम्ही स्वतःला अडकवून ठेवलेलं आहे, जे कंपाऊंड तुम्ही तयार करून ठेवलेलं आहे, त्या कंपाऊंडच्या बाहेर जा. म्हणजे तुम्ही असं ठरवलेलं असेल की नाही, मला ह्याच डॉक्टरचा फरक पडतो, मला ह्याच ट्रीटमेंटचा फरक पडतो, मला हीच औषध फरक पडते, नाही त्याच्या व्यतिरिक्त ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. यश नक्कीच मिळेल. कुठल्याही आजारावर असेल, कुठल्याही विचारांवर असेल. कधी कधी कसं असतं, व्यक्ती शरीरात लागणारे आजार हे खूप कमी असतात किंवा खूप सोपे असतात, पण जे मनाला लागलेले आजार असतात ना, किंवा जे मनाला आपण काही गोष्टी ठरवून घेतलेल्या आहेत की हे असंच आहे आणि हे असंच होणार, तर ते खूप घातक असतं. आता ओव्हरऑल महिना बघून घेऊ, जे कार्ड आपलं ऑलरेडी निघालेलं होतं. खरं सांगायला हे कार्ड खूप न्यू बिगिनिंगचं पण आहे. याच्यामध्ये डेथ कार्ड म्हणतात त्याला. डेथ कुणाची होत नाहीये याच्यामध्ये. फक्त जे आतापर्यंत परिवारामध्ये ज्या काही घाणेरड्या सवयी असतील त्याचं एंड होण्याची शक्यता आहे. त्याचं एंड करण्याची शक्यता आहे. घरामध्ये जर कोणी व्यसनाधीन असेल किंवा तुम्ही आतापर्यंत कुठल्या तरी चुकीच्या जॉबमध्ये अडकलेले असाल, चुकीच्या बिझनेसमध्ये अडकलेले असाल, तर त्याचा एंड होण्याची शक्यता आहे. कुठल्या तरी चुकीच्या आजाराला तुम्ही ग्रासलेले असाल, तर त्याचा इथे एंड होण्याची शक्यता आहे. आणि एंड झाल्यानंतर बघा, कुठलीही गोष्ट वाईट तर काहीतरी घडेल, पण मग वाईटानंतर चांगलंही होतं आणि चांगलंही तुमच्या आयुष्यामध्ये घडेल, असं हे कार्ड आहे. न्यू सुरुवात करण्यासाठी छान आहे. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल ह्या महिन्यामध्ये, तर तुम्ही नवीन सुरुवात करू शकता. नवीन सुरुवातीला काहीच प्रॉब्लेम नाही. सो जर तुम्हाला रीडिंग आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.